पाहू शकता खूप मस्त बनलेले आहेत अळीव लाडू. शुगर फ्री अळीव लाडू बनवलेले आहेत. मस्त मऊजा बनलेले आहेत. खूप छान. हिवाळ्यात कॅल्शियम वाढवण्यासाठी, कंबरदुखी, सांधेदुखीसाठी. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अळीवचे लाडू. हे मी 2 वाट्या अळीव धुवून वाळून घेतलेले आहे. मस्त त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. भाजल्यानंतर आतपर्यंत चव छान येते लाडवांना. कंबरदुखी, सांधेदुखी आणि केस गळती यावरती रामबाण इलाज आहे. हिवाळ्यात खाल्लेले तब्येतीसाठी मस्त असतात. त्यामुळे अळीव लाडू हिवाळ्यात खायला हवेत. जास्त पण नाही, थोडे रोज एक छोटा लाडू असा हिशोबाने खायला हवे, म्हणजे कंबरदुखी, सांधेदुखी कमी होऊन जाते. आपल्याला आता मीडियम फ्लेमवरती भाजून घेतलेले आहे. तडतडेल इथपर्यंत भाजून घेतलेले आहे. त्यामध्ये आता मी दूध घातलेलं आहे. 1.5 वाटी दूध घालून भिजून घ्यायचं आहे आपल्याला. 10 ते 15 मिनिटात भिजते अळीव. मी सुका नारळ घातलेला आहे, त्यामुळे दुधात भिजवलेले आहे. नाहीतर ओला नारळ घालायचा असेल तर नारळाच्या दुधात भिजवायची असते. भिजवली तरी चालते, दुधात पण चालते भिजवलेली. मी थंड दूधच घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचे. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. कमी पडलं म्हणून अजून मी टाकलेलं आहे. तर एकंदरीत 1.5 वाटी दूध लागलेलं आहे त्याला भिजवण्यासाठी. आपल्याला 10 ते 15 मिनिट भिजवायचे आहे. छान मिक्स करून घ्यायचं. ते लगेच भिजल्या जाते अळीव. आणि मी धुवून वाळवलेली, त्यामुळे थोडंसं कमी लागलेलं आहे दूध त्याला. ते कचकच लागू नये म्हणून मी धुतली होती. थोडंसं चिकटपणा आला होता, पण नंतर वाळल्यावर व्यवस्थित झाले. आता आपल्याला घ्यायचं आहे अळीव, 3 वाट्या वाळलेला खोबऱ्याचा किस, 2 वाट्या खजूर कापून घेतलेले आहे बारीक, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी तूप आणि बदाम आणि काजू. तूप टाकलेलं आहे आता मी 1 छोटी वाटीभर. त्यामध्ये आपल्याला बदामाचे काप घ्यायचे आहेत. तळ व्यवस्थित भाजून घ्यायचे, जास्त नाही पण थोडेसे सोनेरी कलर पर्यंत. आता हे थोडेसे तळलेले आहेत. त्यामध्ये आपण खोबरं घेणार आहोत भाजून म्हणजे थोडंसं हलका सोनेरी कलर होईपर्यंत, म्हणजे त्याचा खोबऱ्याचा जो सुवास असतो तो कमी होईल ह्या हिशोबाने. पाहू शकता हे आता परतलेले आहे थोडंसं. त्यामध्ये आता खोबरं घालून घेते मी. ज्या वाटीने अळीव घेतलेली आहे मी 2 वाट्या, त्याच वाटीने 3 वाट्या खोबरं किसून घेतलेले आहे. छोट्या किसणीने किसलं आहे. आपली आलं खिसायची खिसणी असते का नाही, त्याने खिसलेलं आहे. थोडंसं हलका कलर चेंज होईपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त कलर नाही चेंज होऊ द्यायचा. तर काढून घ्यायचं आपल्याला. मी आता काढून घेतलेलं आहे खोबरं. त्यामध्ये आता 1 ते 2 चमचा मी
तूप घातलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हळीव घालायची आहे. आता हळीव परतून घ्यायची आहे थोडीशी. मी शुगर फ्री बनवलेला आहे, जास्त गोड नाही बनवलेला, त्यामुळे मी खजूर घातलेले आहे. खजूर बारीक कापून घेतलेले आहे पटकन मिक्स होण्यासाठी. आता मी गूळ घातलेला आहे, 1 वाटी गूळ. ज्या वाटीने हळीव मोजून घेतलेली 3 वाट्या, 2 वाट्या, त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घातलेला आहे. 2 वाट्या हळीव, 1 वाटी गूळ आणि 2 वाट्या खजूर घातलेला आहे बारीक कापून. तर छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला. ते गाठी गाठी झाल्यासारखे होतात हळीवच्या, चिकट असल्यामुळे. आता आपल्याला त्यामध्ये खोबरं घालून घेतलेलं आहे मी. मस्त मिक्स झालंय, त्याचं प्रमाण एकदम करेक्ट झालेलं आहे. आता खजूर टाकून घेतलेली आहे. खजूर मिक्स करून घ्यायची व्यवस्थित. ती ओली असल्यामुळे थोडीशी चिकट झालेली आहे, चिकटलेले आहे ते एकमेकाला. त्याला फोडून घेतलेलं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तुम्ही कशा प्रकारे बनवता हळीवचे लाडू मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा बटन. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. काही कल्पना असतील तर नक्की सुचवू शकता मला कमेंट बॉक्समध्ये. मस्त छान मिक्स झालेला आहे. आता तर त्यामध्ये आपल्याला जायफळ घालायचं आहे. जायफळ पचण्यासाठी जायफळ घालावीच लागते. जास्त खाऊन चालत नाही, उष्ण असते, त्यामुळे हिवाळ्यात खायचे असतात. आपण आता जायफळ किसून घातलेलं आहे. मी पावडर नाही बनवलेली, बारीक किसणीने किसून घातलेलं आहे. जायफळमुळे पचायला सोपे जाते, त्रास होत नाही पोटासाठी. शक्यतो मी आता 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे. त्यामध्ये साखर मिक्स करून बारीक केलेली आहे, त्यामुळे ते पांढरा कलर दिसत आहे. तर परत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एक लाडूपेक्षा जास्त खाऊ नये, पोटाला त्रास होतो. मी ते थोडे जास्त दिवस टिकेल त्यामुळे सुकं खोबरं घातलेलं आहे. पाहू शकता, अशी गोळी बनवून पाहायची. व्यवस्थित जर होत असेल तर तोपर्यंतच हलवायचे. ओव्हरकुक जर झालं तर लाडू कडक बनवू शकतात. टेक्स्चर पाहू शकता, मस्त बनलेला आहे, खूप छान. कलर पण किती छान आलेला आहे, पाहू शकता, मस्त दिसते. आता मी एका ताटात काढून घेतलेला आहे. आपल्याला थंड होईल, थोडीशी वाफ जाईपर्यंत. आता आपल्याला हवे तशा आकारात आपण लाडू वळून घ्यायचे आहेत. शक्यतो छोटे छोटेच वळायचे लाडू, मोठे लाडू नाही खाल्लेले नाही चालत जास्त मोठे, तर मी छोटे छोटे बनवलेले आहेत. थोडंसं अजून गरम आहे, हात भाजतायत. अशा हिशोबाने
अशा आकारात बनवायचे आहेत आपल्याला. मस्त झालेले आहेत, खूप छान. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला. काही कल्पना असतील तर सुचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. वेळात वेळ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.